झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर सातत्यानं भारतीय जनता पक्षाची अशी भूमिका राहिलेली आहे की उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, त्यांच्याबरोबर भीमशक्ती असावी आणि मग त्यांच्याबरोबर आम्ही असू आणि मग अशा प्रकारे कुठेतरी सत्ता येईल। 100% भाजप हे जे तुम्ही दिल्लीत धोरण आखलेलं होतं ते 100% महाराष्ट्र असं का धोरण नाही? सगळ्यांना एकत्र घ्यायची भूमिका आता का घेताय? त्यात पक्षाचं कुठेतरी नुकसान नाही होत आहे? महाराष्ट्राची जी राजनीतिक स्थिती आहे आणि ज्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती झाली तेव्हा आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये 1995 साली आपलं राज्य आणलं आणि स्वाभाविकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढतात, त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणून लढवण्याचं आम्ही ठरवलं। राजकारणापेक्षाही पण मला रामदास आठवलेंचा आमच्याबरोबरचा सहयोग महत्त्वाचा वाटतो सामाजिकदृष्ट्या, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही दलित विरोधी आहे, अल्पसंख्याक विरोधी आहे असा अपप्रचार काँग्रेस पार्टी करत होती। त्यामुळे सामाजिक सद्भाव आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने रामदास आठवले आमच्याबरोबर आलेत ही पण चांगली गोष्ट झाली। राहिला प्रश्न राज ठाकरेंचा, असं आहे राजकारण काही हो पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंवरही प्रेम केलं आणि उद्धव ठाकरेंवरही प्रेम केलं आणि त्यांचा सगळा परिवार जर एक झाला आणि ते पुन्हा एकत्र आले तर माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला याकरता आनंद होईल की बाळासाहेबांनी ज्या विचाराकरता संघर्ष केला आणि ज्याकरता बाळासाहेबांनी आपलं जीवन महाराष्ट्राला दिलं त्यांच्या डोळ्यासमोर ही दोघं जर एकत्र आलीत तर राजकारणापेक्षाही पण मनाला आनंद देणारी ही मोठी घटना आहे। आणि मी तुम्हाला एक प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून बघू नये, मी तर बघत नाही। म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याकडे तुम्ही राजकारण म्हणून बघत नाही? पहिल्यांदा मला असं वाटतं की मी बाळासाहेबांचा खूप चाहता आहे आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की बाळासाहेबांच्या आजच्या या स्थितीमध्ये जेव्हा उद्धव आणि राज एकत्र येतील तर निश्चितपणे बाळासाहेबांना जो आनंद होणार आहे तो खूप होईल आणि हे झालं तर नथिंग लाईक दॅट। झी 24 तास एक पाऊल पुढे।